नमस्कार मैत्रिणींनो, हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आता कृष्णा नवरीच्या वेशामध्ये तयार होऊन लग्न मंडपात आलेली असते. तर तिथे काय होतं, ती आल्यानंतर लगेच जी दुष्यंतची चुलती असते ती बाळजाबाईजवळ येते आणि म्हणते, बाळजाबाई दुष्यंत घरामध्ये नाही आहे. सगळीकडे बघितलं पण तो कोठेच सापडत नाही आहे. आता हे कृष्णाने पण ऐकलं. कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो. पण तिथे असलेले आसपासचे लग्नाला आलेले लोक ते म्हणतात, हळदीच्या दिवशी तमाशा झाला होता आणि आता लग्नाच्या दिवशी तर नवरदेवच गायब आहे. आता काय करायचं? जर नवरदेवच लग्नातून गायब झाला तर हे लग्न लावायचं कसं? तो दुष्यंत तिकडे त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता. तिने दुष्यंतला फोन केला की तू जर मला भेटायला नाही आला तर मी जीव देईल. दुष्यंत तिथे जातो तेव्हा ती पॉयझनची बॉटली घेऊन तो पिण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला म्हणते, तू जर माझ्याशी आज लग्न केलं नाही तर मी ही पॉयझनची बॉटली पिऊन माझा जीव देईल. तिकडे कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार असं करणारच नाही. ते मला कधीही फसवणार नाही. ते या लग्न मंडपात नक्की येतील असा माझा विश्वास आहे. आणि कृष्णा तिथे लग्न लावण्यासाठी जे पंडित आले असते त्यांना म्हणते, तुम्ही ना हे म्हणायला सुरुवात करा, तोपर्यंत दुष्यंत सरकार नक्कीच येतील. आणि असं म्हणून ती त्या पाटावरती उभी राहते. मध्ये अंतरपाठही धरला जातो आणि मंगलाष्टकं सुरू होतात. पण दुष्यंत सरकार काही येत नाही. तेवढ्यात तिची बहीण म्हणते, अगं कृष्णा, आता तर शेवटची मंगलाष्टकं राहिली आहे आणि अजूनही दुष्यंत सरकार आलेले नाही. आता काय करायचं? तेवढ्यात अंतरपाठ खाली पडतो आणि कृष्णा समोर बघते तर तिला खूप मोठा धक्का बसतो. आता पुढील एपिसोडमध्ये नक्की दुष्यंत येतो की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.